हाय, मी कोकणची कन्या सपना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी तुमच्यासोबत नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती आहे लाल माठची पानं कशी असतात, लाल माठ भाजी. तर तशीच ती हिरवी माठ असतो, तर हिरवा माठ असतो, तर त्याच्या पानांची भजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही भजीची रेसिपी आहे आणि ही जी भजी आहे तर ती मंगेशना खूप आवडतात. तर त्यासाठी व्हिडिओ बनवला आहे मी खास तुमच्यासाठी की आपण पानांची भजी पण बनवून खाऊ शकतो. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि आता इथे तर ही आहे ती माठाची पानं. तर हिरवा माठ पण असतो आणि लाल माठ पण असतो, तर तुम्हाला माहितीच आहे. तर ही आहेत हिरव्या माठाची पानं. तर ही अशी मोठी असतात ना, ह्याची भजी जी असते ना एकदम क्रिस्पी अशी होते. ही स्वच्छ अशी मस्त पानं म्हणजे ज्या झाडाची पानं आहेत ती एक एक अशी काढून घेऊन मी धुवून घेतली स्वच्छ अशी. इथे बाउल घेतला, त्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहेत मी इथे बेसनचं पीठ. तर तुम्ही क्वांटिटीनुसार म्हणजे आता किती पानं घेणार त्यानुसार टाकून घ्या. आता माझ्याकडे जवळजवळ 20-25 पानं आहेत, तर त्यानुसार मी इथे पीठ घेतलेलं आहे. इथे बेसन घ्यायचं, त्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण टाकून घेणार आहे. तर हे तांदळाचं पीठ ह्यासाठी टाकायचं की कोणतीही भजी तुम्ही करत असाल तर तांदळाचं पीठ टाकल्यानंतर कसं एकदम क्रिस्पी होतात. तर त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ टाकून घेते. आणि ही भजी ज्यावेळेला आम्ही गावी गेलो होतो ना त्यावेळेला मी इथे घेऊन आली होती. हे जे माठाचं जे हे आहेत ना पानं, तर ती भाजी घेऊन आलेली. तर ही रेसिपी खूप लेट येते. तर आणि त्यानंतर इथे कसं लाल मसाला टाकून घ्यायचा, जो तुम्ही घरगुती कोणता यूज करत असाल तर तो घालून घ्यायचा. हा मालवणी मसाला आहे, तर तो घालून घेतला. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि तांदळाचं पीठ नक्की टाका, कारण की त्याने काय होते की भजी ही ना क्रिस्पी होतात. आणि त्यानंतर इथे याच्यामध्ये टाकून घेणार आहे थोडासा ओवा घ्यायचा. ओव्याने कसं डायजेस्ट वगैरे, आपण आता हे खाणार आहेत ना, म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण बेसन घेतलं आहे म्हणजे कसं डायजेस्ट पटकन होऊन जाते. तर त्यासाठी थोडंसं मी इथे ओवा टाकून घेतला. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची. आणि इथे गरम मसाला घेतलेला आहे थोडासा. तर आले लसूण पेस्ट घेतलेली आहे. आले लसूण पेस्ट पण टाकायची, ऑप्शनल आहे. जर असेल तर टाकू शकतात, नसेल तर नाही टाकलात तरी चालेल. आणि थोडा गरम मसाला पण टाकलात तरी चालेल. त्यानंतर इथे पाणी टाकून घेते आणि थोडं असं एकदम थोडं पाणी टाकून इथे असं बॅटर बनवून घ्यायचं. जसं की आपण भजीला बनवतो तसंच त्या पद्धतीने बनवून घ्यायचं. जास्त पातळ नाही करायचं आणि थोडं घट्ट पण नाही करायचं. आणि मग असं हे एकत्र करून घेतलं. बॅटर इकडे बनवून घेतलं. एका साईडला मी इथे कढई गरम करायला ठेवली. ही नवीनच कढई घेऊन आलेली मी. ही आता कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवली. स्वच्छ मस्त अशी धुवून घेतली कढई. आणि आता तुम्ही बघतायत हे असं बॅटर झालेलं आहे आता. आणि ही पानं आहेत ना एकदम डीप करून घ्यायची त्या बॅटरमध्ये, म्हणजे जे आपण आता हे करून घेतले ना त्याच्यामध्ये. आणि क्रिस्पी एकदम, म्हणजे कसं तांदळाचं पीठ टाकल्यामुळे कसं क्रिस्पी होतात. आणि ही भजी ना मंगेशना खूप आवडतात त्यामुळे. आणि इथे तेल गरम झालेलं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं. थोडंसं तेलामध्ये मी इथे एक हे टाकून घेतले, ड्रॉप टाकून घेतले, एक थेंब टाकला. आणि तेल गरम झालं की नाही हे आपण कसं ओळखायचं की जो आपण टाकलेला जो हे असतं पीठ असते ते पटकन असं वरती येते. त्यानंतर आपण ओळखून जायचं की तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर आता इथे तेल चांगलं गरम पण झालं. आणि त्यानंतर आता ही भजीची जी पानं घेतलेले आहेत तर त्याचे देठ पण घ्यायचे थोडेसे असे. तुम्ही हिची ना हे पण करू शकतात, म्हणजे कट करून, कसं मेथीची भाजी कट करून पण असं तुम्ही बनवू शकतात. पण ही जी अख्खी जर पानं असतात ना एकदम खूप भारी लागतात क्रिस्पी. लाल माठची पण बनवू शकतात, पण ह्या हिरव्या माठाची भजी असतात ना खूप भारी लागतात. आणि गावची आहे ना त्याच्यामुळे कसं गावच्या पानांची जी हे असतं ना, म्हणजे ऑर्गॅनिक बोललात तरी चालेल, तर कसं नॅचरल आहे ती. त्यामुळे कसं म्हणजे विदाऊट केमिकलची, खताची वगैरे असं. तर इथे तर भाजीसाठी पण घेऊन आले. तर बाकीचे पानांची उरलेली आहे ते मी भाजी पण बनवणार आहे. तर त्याआधी मंगेशना हे खूप आवडते, भजी खूप आवडते. तर त्यामुळे बोलली आता तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करावी. तर इथे बघू शकताय असतं एक एक करून मी तळून घेते, कारण की कसं थोडंसं तेल कमी घेतलं, कारण की कसं वेस्ट नाही गेलं पाहिजे त्यामुळे. आणि ते मस्त अशी आपली कुरकुरीत अशी भजी पण रेडी होणार आहेत. आणि भात डाळ असेल ना तर आपण कोणताही भजीचा प्रकार बनवलात ना तर आरामात आणि 2 घास जास्त जातील. तर ते तर तुम्हाला माहितीच आहे.
आणि ही रेसिपी आहे ना, आपलं जी पानं आणलेली ती गावावरून आणलेली. लास्ट टाईमला आता आम्ही गेलो होतो, तुम्ही बघितलात व्हिडिओ गावचे, की सासू सासऱ्यांच्या ॲनिव्हर्सरीला आम्ही अचानक गावी गेलो होतो, सरप्राईज दिलं होतं. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलात. तर त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. आणि कसं झालं, पोस्ट करायला टाईमच भेटत नव्हता, म्हणजे आपलं एडिटिंग वगैरे पण राहिलं होतं. तर त्यामुळे आता लेट पोस्ट करते, त्यासाठी सॉरी. आणि इथे अशी मस्त अशी क्रिस्पी आपली भजी रेडी झालेली आहे, तुम्ही बघतायत आता. आणि थोडंसं ब्राऊन होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत तुम्ही हे करून घ्यायचं, म्हणजे थोडी कडक कडक झाल्यानंतर ती तुम्हाला ओळखूनच येईल. अशी तुम्ही कट करून पण बनवू शकतात, बघतायत तुम्ही आता. अशी कडक पूर्ण पानांना ते बॅटर लागलेलं. बॅटर जास्त हे केलात ना तुम्ही, जास्त पातळ केलात ना, तर ते मग कसं लागणार नाही, वरतीनं क्रिस्पी पण होणार नाही. त्यामुळे कसं असं बघतायत तुम्ही आता, ह्या पद्धतीनेच करायचं. आपण कसं कांदा भजीसाठी वगैरे करतो, जास्त कांदा भजीमध्ये जेवढं मावेल तेवढंच टाकतो. तर इथे बटाटे भजीसाठी वगैरे करतो ना, तसंच करायचं. आणि मस्त अशी गरमागरम भजी खाऊ शकतो आपण. तर तुम्हाला इकडे अवेलेबल असेल तर तुम्ही या पानांची भजी पण करू शकता. आणि कट करून पण आपण बनवू शकतो, जशी की मेथीची भाजी वगैरे असते ना, तर त्या पद्धतीने आपण एकदम बारीक कट करून पण भजी बनवू शकतो. किंवा हे अशी बनवलात तर भारी लागते, म्हणजे कसं पानं पण आतमधून क्रिस्पी होतात. तर त्यामुळे भजीचे प्रकार खूप सारे आपल्या चॅनलवरती मी आधीच अपलोड केलेले आहेत. कांदा भजी असे बरेचसे आहेत, बटाटा भजी. तर त्यानंतर हा नवीन प्रकार आहे की आपले माठाच्या पानांची भजी. तर नक्की तुम्ही ट्राय करा. आणि जी भाजी उरलेली होती त्याची मी, म्हणजे जी बाकीची उरलेली होती ना जोडीमधली, जे पेंडे आपण आणतो भाजीचे, तर त्याच्यामध्ये फक्त पानं काढून घेतली. आणि त्या बाकीच्या इथं त्याची मी भाजी बनवणार आहे, मस्तपैकी अशी लाल माठची भाजी बनवणार आहे. आणि गावची जी टेस्ट असते ना, ते खूप भारी लागते. तर भाकरीसोबत तर एक नंबर लागते. आणि त्यानंतर इथे अशी ही झटपट अशी, म्हणजे घरात जे वस्तू अवेलेबल असते ना, त्याच्यापासूनच ही इझी वेने बनवलेली ही पालकची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि कमेंट करून नक्की सांगा की म्हणजे कशी झाली भजीची रेसिपी. आणि मला अजून इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, कोकणची कन्या सपना ह्या चॅनलला. आणि तिथे नवीन रील्स असतात, त्यानंतर काही फोटोज असतात, ते मी तिथे शेअर करत असते. आणि ते गावावरून आणलेलं अळू आहे, तर ते पण अळू आणलं त्यावेळी. तर आता ही रेसिपी आहे ना, ती खूप लेट अपलोड करते आहे, त्यासाठी क्षमा असावी. आणि काही कारणास्तव, म्हणजे कसं काही टाईम पण भेटत नव्हता, त्यामुळे एडिटिंगसाठी राहिली होती रेसिपी एडिट करण्यासाठी. आणि आज आहे होळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.